नमस्कार. मालिकेच्या 2 तारखेच्या भागामध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. कलाच्या हाताला भाजलेलं असतं आणि सरोज तिच्याशी चुकीचं वागत असते. तिला त्रास होत असतो, पण सरोज मात्र अजिबात तिच्याशी व्यवस्थित वागत नसते आणि अद्वैत पाहतो कलाचा हात लाल बुंद झालेला असतो. तिच्या हातावरती चहा सांडलेला असतो आणि त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की अद्वैत धावत येतो आणि तिचा हात थंड पाण्याच्या नळाखाली पकडतो. म्हणजे काहीही झालं तरी तिला ती जखम होणार नाही, तिला जे तिथे झोंबत आहे हे होऊ नये म्हणून तो तिची काळजी घेत असतो. तर त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की आता कला ही डिझाईन काढायला बसलेली असते. काही झालं तरी ती डिझायनर म्हणून चांदेकर ज्वेलर्समध्ये जॉईन झालेली आहे, त्यामुळं तिचं कर्तव्य तिला करणं भाग आहे. त्यासाठी तिने डिझाईन काढायला घेतलेले असतात आणि कला मन लावून डिझाईन बनवत असते, ते सगळं करत असते. परंतु अचानक अद्वैतला जाणवतं की कलाचं लक्ष लागत नाही आहे, कारण कला टेन्शनमध्ये आहे. तिच्या बाबांच्या घरावरती एवढं मोठं कर्ज आहे आणि जर ते कर्ज फेडलं गेलं नाही तर घर विकलं जाणार आहे, त्या घराचा लिलाव होणार आहे. आणि त्याचबरोबर आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे काही झालं तरी बाबांच्या डोळ्याचं ऑपरेशन करणं गरजेचं आहे आणि ते लवकरात लवकर करायला पाहिजे. हे टेन्शन आता कलाला आलेलं असतं. कलाला वाटत असतं की काही झालं तरी आता मला बाबांची काळजी घेणं गरजेचं आहे. बाबा हे माझे आहेत आणि माझ्या बाबांची काळजी घेणं एक मुलगी म्हणून माझं कर्तव्य आहे. त्यामुळं त्यांच्या ऑपरेशनसाठी पण लागणारा सगळा खर्च आता कलाला करायचा असतो आणि ते ऑपरेशन लवकरात लवकर करायचं असतं. असं सगळं टेन्शन कलाकडे असतं आणि कला इकडे विचारात असते. त्याचवेळी आपल्याला पाहायला मिळतं की अद्वैत म्हणतो या खरेचं अजिबात लक्ष नाही. जर तिनं अशाच टेन्शनमध्ये डिझाईन बनवल्या तर तिच्या डिझाईन नाही तसं अद्वैतला वाटत असतं आणि त्यासाठी अद्वैत हे सगळं करत असतो. अद्वैत म्हणतो की हिच्या डिझाईन उत्तम नाही झाल्या तर उद्या प्रॉब्लेम येऊ शकतो, त्यामुळं काही करून खरेच्या डिझाईन ह्या उत्तमच बनल्या पाहिजेत, कारण कला डिझाईन बनवायला घेतलेली असते आणि प्रत्येक डिझाईन ते फाडत असते आणि कागद फेकून देत असते, पुन्हा दुसरं डिझाईन बनवत असते. अद्वैतला मात्र काळजी वाटत असते. आता ह्या डिझाईन जर बनवून झाल्या नाही तर काय करायचं, हा प्रश्न अद्वैतच्या पुढे असतो आणि अद्वैत मग तेच करू लागतो. अद्वैत म्हणतो की हिचा मूड ठीक करणं गरजेचं आहे. मग अद्वैत म्हणतो की आता मी एक चांगला नवरा आहे आणि मी चांगला नवरा कसा आहे हे दाखवण्याची हीच ती वेळ आहे आणि मला खरेला दाखवलंच पाहिजे की मी किती चांगला नवरा आहे. असं म्हणत अद्वैत आता डिझाईन बनवायला सुरुवात केलेल्या कलाला एक छान असं गाणं म्हणून दाखवतो आणि ते गाणं जेव्हा अद्वैत म्हणत असतो, ऋणानुबंधाच्या तिनी पडल्या गाठी, इथून पडल्या गाठी, असं काही तो म्हणत असतो आणि अद्वैतचा तो भसाडा आवाज, त्या आवाजाने तो ते गाणं म्हणत असतो. तेव्हा कलाला मात्र हसू येतं. कला म्हणते, भास्कर रे चांदेकर, डोकं उठलंय माझं. तेव्हा अद्वैत म्हणतो, तुझा मूड ठीक व्हावा यासाठी तर मी हे गाणं म्हणत आहे. परंतु इकडे आपल्याला पाहायला मिळतं कलाचा मात्र डोकं उठलेलं असतं, तिला त्रास होत असतो आणि तेव्हा मात्र कला म्हणते की पण तुझ्या ह्या असल्या भसाड्या आवाजात गाणं गायल्यानंतर मला बरं वाटणार आहे. अरे कळतंय का चांदेकर तुला, असं अद्वैत म्हणत असतो. तेव्हा अद्वैतला कला म्हणत असते. तेव्हा अद्वैत म्हणतो मग काय झालं. तेव्हा अद्वैत म्हणतो मी तर चांगलं गाणं म्हणण्याचा प्रयत्न केला होता, मग तुला ते आवडतच नाही आहे, मला कळतच नाही आहे की मी काय केलं पाहिजे, असं बोललं जात असतं. त्यानंतर अद्वैत तिथून चाललेला असतो. तेव्हा कला म्हणते की इथून पडल्या गाठी, ते तेवढं तिथं करेक्ट कर, बाकी भापो. अद्वैतला प्रश्न पडतो आता हे भापो काय आहे, म्हणून अद्वैत कलाला विचारू लागतो. तेव्हा कला म्हणते की भावना पोहोचल्या, म्हणजे तू चांगल्या हेतूने गाणं म्हणत होतास ना, मग त्या भावना माझ्यापर्यंत पोहोचलेल्या आहेत, असं कलाचं म्हणणं असतं. आणि ती अद्वैतला म्हणत असते की काहीच हरकत नाही आहे, तुझ्या भावना माझ्यापर्यंत पोहोचलेल्या आहेत. आणि अद्वैतला पण कलाचं ते भापो खूपच आवडतं आणि अद्वैतही खुश होतो. त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की कला खुश झालेली असते. तिला अद्वैतनं तिच्यासाठी जे काही केलेलं आहे ते पाहून आनंद तर खूपच झालेला असतो. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.